राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी बिलोली तालुक्यातील 4 मंडळामध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यामध्ये बिलोली, कुंडलवाडी, कासराळी, आदमपूर या मंडळाचा समावेश होता। या शिबिरामध्ये किमान 80 च्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान करत मुख्यमंत्र्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस बॅनरबाजी किंवा इतर कोणत्याही खर्चाच्या गोष्टीत न साजरा करता रक्तदान शिबिर घेऊन आणि रुग्णांना फळं वाटून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या या सूचनेनुसार त्यांच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं ठरवलं। त्यानुसार बिलोली तालुक्यातील या 4 मंडळामध्ये एकाच वेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी अर्बन ब्लड बँकेला पाचारण करण्यात आलं होतं। बिलोली, कुंडलवाडी, कासराळी आणि आदमपूर या मंडळामध्ये एकाच वेळी रक्तदान शिबिर पार पडलं। यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सदा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, आरळीचे माजी सरपंच हाजप्पा पाटील सुंकलोड, किनाळ्याचे सरपंच रावसाहेब पाटील एरडे, कोतावार सावकार इंद्रजित तुडमे, कासराळीचे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, माजी पंचायत समिती सदस्य संभाजी शेळके, पश्चिम मंडळाचे अध्यक्ष शिवराज पाटील बोधने, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील पाचपिंपळीकर, नागनाथ पाटील माचनूरकर, आबाराव संगनोड, अभिजित धर्मुरे, माधव दंतापल्ले, सोमलिंग पाटील, महिला मंडळाच्या शिवकन्या सुरकुटलवार, सुलोचना स्वामी यांच्यासह अर्बन ब्लड बँकेचे कर्मचारी डॉक्टर सुदर्शन अदमनकर, स्वाती ठोंबरे, श्रुती अंबासंगे, उमेश निशिगंध तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि रक्तदाते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रभर बॅनर वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय दृष्टीने जे काही वाढदिवस नेत्यांचे साजरे होते, देवेंद्र भाऊच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर, रुग्णांना फळं वाटप, वेगवेगळ्या माध्यमातून सेवाभाव भावनेतून हा आयोजित कार्यक्रम आहे। आज अमृतधाम गोशाळा येथे पश्चिम मंडळच्या वतीने या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी हाजप्पा पाटील, नांदेड जिल्ह्यामध्ये दक्षिण जिल्हा म्हणून आपल्याकडे 24 मंडळ आहेत। त्या 24 मंडळामध्ये 24 ठिकाणी हा कार्यक्रम एकाच वेळेस होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर रक्तपेढी कमी पडू लागली अजब, कारण आज आम्हाला सकाळी 11 वाजता या ठिकाणी शिबिर घ्यायचं होतं, पण डॉक्टरच्या अडचणीमुळे, रक्तपेढीच्या अडचणीमुळे आज आपण बिलोलीचं रक्तदान शिबिर झाल्याच्या नंतर आज कासराळीला गेलो। आज 4 ठिकाणी मी सकाळपासून गेलो। देगलूर मध्ये 4 ठिकाणी चालू आहे, नांदेड मध्ये दक्षिण, उत्तर, शहर या ठिकाणी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 लाख रक्तदाते, एक वर्ल्ड रेकॉर्ड आज होणार आहे। म्हणून ह्या दृष्टीने स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या प्रेसमध्ये आपण सर्वजण ऐकलं असताल, कुठेही होल्डिंग, बॅनर, वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या पार्ट्या आयोजित न करता जर आपल्याला पैसे खर्च करायचे असतील तर मुख्यमंत्री कोष निधीमध्ये, सहायता निधीमध्ये आपण जमा करा। नाही गेलं तर महाराष्ट्राला गरजू लोकांना सगळ्यात महत्वाचं हे रक्तदान जे आहे हे रक्त हे तयार होतं। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।